नमस्कार. हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र सरकारने देवस्थानच्या संदर्भामध्ये इनाम निर्मूलन अधिसूचना काढलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदा करण्याचा त्यांचा मानस आहे. या पावसाळी अधिवेशनामध्येच ते हा कायदा करू इच्छितात, परंतु हा जो कायदा आहे तो धर्म परंपरा मंदिर संस्कृती श्रद्धा नष्ट करणारा कायदा आहे. याच्यामध्ये देवस्थानच्या ज्या लाखो एकर ज्या जमिनी आहेत ते स्वतः महाराष्ट्र शासन घेऊ पाहते. एकदा घेतल्यानंतर ती जमीन कलेक्टरच्या ताब्यात जाणार, न्यायालयामध्ये जाता येणार नाही आणि या संदर्भामध्ये केवळ वक्फ बोर्डाला बाकी सवलत देता आली आहे. आणि ही जी जमीन आहे अहस्तांतरणीय आता नंतर ती वर्ग 2 ची वर्ग 1 करून ते भूमाफियांना देण्याचा मानस असा महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये उघडपणे दिसत आहे. याच्यात लक्षात घेण्यासारखं सूत्र असं आहे की आपली घटना आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे अगोदरचे निकाल दिलेले निवाडा दिलेला आहे याच्यामध्ये देव हा ज्युरिस्टिक पर्सन आहे, म्हणजे तो त्याच्या बाजूने तो लढू शकतो आणि असं असताना देखील त्याच्या विरोधामध्ये कुठलाही कायदा करता येत नाही. तरी महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्याचबरोबर जी घटना आहे त्याला वाटाणाच्या अक्षता लावून मनमानी कायदा करत आहे. या कायद्याला हिंदू जनजागृती समिती, संपूर्ण जनता, महाराष्ट्र मंदिर महासंघ याचबरोबर राष्ट्रभक्ती अधिवक्ता समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. हा कायदा मागे घ्यावा असं आम्ही आवाहन करतो. नमस्कार. विनोद रसाळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सोलापूरमध्ये या ठिकाणी विविध मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित त्यांच्या वतीने तसेच हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता परिषद, सनातन संस्था, विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप 2026 या कायदा आणू पाहत आहे. या कायद्यामध्ये हिंदूंच्या मंदिराच्या ज्या जमिनी आहेत ते जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, पेशवे असतील, होळकर कुटुंब असेल, त्यांनी जे दान दिलेले आहेत, इनाम दिलेले आहेत मंदिरासाठी, त्या जमिनी आज परत क्रमांक 3 वरून 1 वर आणून ते विक्री करण्यासाठी खुला करण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे. मंदिरासाठी दिवाबत्ती असेल, तिथलं व्यवस्थापन असेल, हे करण्यासाठी राजांनी भक्तांनी दान दिलेल्या जमिनी आज परत बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. यासाठी महाराष्ट्रभरामध्ये आज 18 तारखेला पूर्ण जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निवेदन देऊन सरकारला या ठिकाणी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न सर्व भक्त, मंदिर विश्वस्त, पुजारी करीत आहेत. या कायदा रद्दबल करावा, या आणू नये यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत. या संदर्भातले निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने आम्ही दिले आहे. नमस्कार. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जो नवीन इनामी जमीन किंवा वहिवाटदारांच्या नावाने होणारी जी जमीन आहे त्या जो प्राप्त कायदा येत्या जुलै अधिवेशनामध्ये जे होणार आहे त्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत. तर ह्या कायद्याचा जो एक ड्रॉप आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की जो वहिवाटदार आहे किंवा वहिवाटदारला भोगवाटा क्रमांक 1 वरून 3 वरून 1 वर करणे आणि हे पुढे बिल्डर लॉबी याच्यामध्ये घुसणे. अर्थात ही सर्व जमिनी हे पूर्वी हजारो वर्षापूर्वी राजे महाराजे आणि हिंदू संस्थांनी अर्थात ह्याला दान केलेलं ही भूमी हे वहिवाटदारांच्याच अनेक वर्षापासून आहे. परंतु प्राप्त कायदा जर तयार झाला तर संबंध महाराष्ट्रातले जेवढे हिंदूंचे देवस्थान आहेत ह्या देवस्थानची इनामी जमीन पुन्हा महाराष्ट्रामध्ये बिल्डर लॉबी ॲक्टिव्ह होऊन जेणेकरून ह्या कायद्याचा दुर्वापर होईल. तर आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ह्या कायद्याला आमचा विरोध आहे.